मंत्र्यांच्या गाडीचा लागला धक्का, गावात उडाला भडका, जमावानं पेटवली वाहनं, जाळली दुकानं। जळगाव पाळधी या गावात नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट लागला आहे। किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला। पाळधीमध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर समाजकंटकांनी रात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास गॅरेज समोर उभी 3 ते 4 चारचाकी वाहनं पेटवून दिली। अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरच्या रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागल्यानं निमित्त झालं आणि दोन गट समोरासमोर आले। या वाहनात मंत्री गुलाबराव पाटील नव्हते। पाळधी इथं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागून मोठा राडा झाला। गुलाबराव पाटील यांच्या वाहनातून त्यांच्या पत्नी जात होत्या, मात्र त्याच वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाळधी गावात दोन गटात वाद झाला। हा वाद नंतर इतका पेटला की रात्री 1 वाजताच्या सुमारास वाहनं पेटवून देण्यात आली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर गॅरेजमधील कामगार घटनास्थळी पोहोचले। त्यांच्याकडून वाहने विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले। वाहनं पेटवून दिल्याची घटनेची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा उशिराने मिळाली। या घटनेमुळे समाजकंटकांनी 2 ते 3 दुकानं पेटवून दिली, तर काही दुकानांची तोडफोड करत नुकसान करण्यात आलं। अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत पेटवण्यात आलेली सर्व वाहनं आणि दुकानं जळून खाक झाली। पेटलेल्या दुकानांची आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न कामगार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून पहाटेपर्यंत सुरू होते। जळगावच्या पाळधीमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या वाहनातून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचारबंदीबाबत सूचना देण्यात आली। पाळधी गावामध्ये पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं। रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी 7 ते 8 संशयितांना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा या ठिकाणी रात्रभरापासून ठाण मांडून होता। सद्यस्थितीत पाळधी गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। किरकोळ भांडणं झाल्यानं त्यावरून दोन गटात वाद झाला। घटनेनंतर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। 20 ते 25 अज्ञात व्यक्तींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे। नागरिकांना आपणवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्या 6 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदी ही उठवण्यात येईल। लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं, तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये।